RK11 विरुद्ध साई 11 अवेरेवाडी. प्रथम RK11 फलंदाजीचा निर्णय. RK11चा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. RK11चा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, एक एक्स्ट्रा खेळाडू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अभिषेक पहिला अतिशय चांगल्या प्रकारे फेकलेला चेंडू अभिषेक यांचा. अभिषेकला मारा करत आहेत. निर्धाव चेंडू. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत ते अभिषेक आणि उत्तम. पुढील चेंडू अभिषेक यांचा. घाई करायची आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू, परंतु एकाच धावेवरती समाधान. धाव फलक सरकतय. 1 धाव, 3 चेंडू, 2 चेंडू. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ हा इथे विजयासाठी आलेला असतो. पुढील चेंडू अभिषेक यांचा. उत्तम यांना अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू, एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या बदल. धावसंख्या होत आहेत 3, 2 बिनबाद 2 धावा. पुढील चेंडू अभिषेक यांचा. ओहो, चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू, एकाच धावेवरती समाधान. हळुवारपणे धावफलक सरकताना धावसंख्येत बदल. धावसंख्या होत आहेत 3, 4 बॉल 3. चांगल्या प्रकारे बॉलिंग करताना अभिषेक आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं अभिषेक मारा करताना. पुढील चेंडू अभिषेक यांचा. उत्तम यांना. एकाच धावेवरती समाधान. पुढील चेंडू अभिषेक यांचा. अभिषेक यांना मारा करत आहेत. बघूया आपल्या संघासाठी अभिषेक किती धावांचा डोंगर उभा करतात. अतिशय चांगल्या प्रकारे फटकावलेला चेंडू, एकाच धावेवरती समाधान. धावफलक सरकताना धावसंख्या होतात त्या 5. एक एक धाव ही संघासाठी खूप महत्त्वाची असते, परंतु एक धाव काढून धावफलक मात्र एक छोट्याच धावसंख्येमध्ये समाप्त होत आहे. आणि एक षटकानंतर संघाची धावसंख्या होतात त्या 5. पुढील हॅलो. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न क्रिकेट संघ हुमनेवाडी, कैलासवासी श्री संदेश दादा हुमणे याच्या पुण्यस्मरणार्थ तुफानी चषक या ठिकाणी चालू आहे. या स्पर्धेला आम्हाला जे देणगीदार लाभलेत, अतिशय चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू
आणि अभिषेक यांना काही मारता आलेला नाहीये. धीरज यांचा खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना अभिषेक आपल्या संघासाठी, धीरज माफ करा, पुढील चेंडू धीरज यांचा अभिषेक यांना, जरा फास्ट खेळायचं आहे. या सनलाइट मध्ये आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत संध्याकाळपर्यंत. पुढील चेंडू अभिषेक यांना, धीरज यांचा खूप चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू, परंतु अशा प्रकारे झेलबाद होत आहेत आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना बंदिश यांनी कॅच पकडून चांगल्या प्रकारे संघाला एक योगदान दिलंय. तितक्यात चांगल्या पद्धतीनं धीरज यांची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेसाठी पुढील फलंदाज सचिन, एक चांगल्या प्रकारे हा एक दुर्गीची कोंडवी येथे नावाजलेला हा फलंदाज, तितकाच उत्तम ही चांगल्या एक नावाजलेला फलंदाज दुर्गीची कोंडवीमध्ये. पुढील चेंडू धीरज यांचा सचिन यांना, बघूया सचिन आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात आणि हा एक अतिशय चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्येत बदल, धावसंख्या होत आहेत त्या 6. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक धीरज यांचं. पुढील चेंडू उत्तम यांना, हो अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू आणि सीमारेषाच्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलेला हा झेल प्रसाद यांच्याकडून आणि धीरज तितक्या बघूया धीरज यांचा पुढील चेंडू संदेशांना. संदेश आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत. पुढील चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू आणि मला वाटतं हा झेलबाद होतोय, तितक्या चांगल्या पद्धतीनं झेलबाद घेतलाय आणि धीरज यांच्या गोलंदाजी मधला सकाळीच एक हॅट्रिक झालेली आहे. आता बघूया धीरज आपल्या गोलंदाजीतून कोणता किती पराक्रम दाखवतात. हॅट्रिकचा चान्स. पुढील चेंडू धीरज यांचा. हो अतिशय चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू आणि हॅट्रिकचा चान्स गमावलाय. अशा प्रकारे एकाच धावावरती समाधान आणि धावसंख्या बदल. धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर RK11 संघाच्या धावसंख्या होत आहेत 7. तीन बाद 7 धावा RK11. पुढील गोलंदाज रोहित मारा करताना
विनेशांना अतिशय चांगल्या प्रकारे फेकलेला हा चेंडू रोहित यांनी पहिला चेंडू पुढील चेंडू रोहित यांचा विनेश यांना अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू एकाच धावेवरती समाधान धावसंख्या सरकताना 8 धावसंख्या होत आहेत संघाच्या 8 अशीच जर धावसंख्या बदलत राहिली तर मला वाटतं RK11 हे कठीण जाईल कारण की हे संघाच्या वतीनं तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत रोहित मला वाटतं हा 3च्या सरासरीनं चाललेला हा धावफलक सरकताना अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू आणि मला वाटतं सीमारेषा बाहेर बाउंड्रीच्या दिशेने जाताना हा बॉल धावसंख्येत बदल धावसंख्या होत आहेत त्या 12 षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल पुढील चेंडू रोहित यांचा बघूया आणि अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय उंच असा झेल आणि मला वाटतं तो रनआउट झालेला आहे एकाच धावेवरती समाधान आणि रनआउट झालेला आहे आपल्या संघासाठी रोहित यांचा पुढील चेंडू बघूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत ते आणि हा डॉट बॉल RK11 आणि साई 11 यांच्यामध्ये चांगलेला हा अतिशय रंगतदार सामना पुढील चेंडू रोहित यांचा सचिन यांनी आपल्या खांद्यावरती आपल्या संघाची जिम्मेदारी घेतली आणि अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जाताना आणि मला वाटतं चौकार 4ने धावफलक सरकताना धावसंख्या होत आहेत त्या हॅलो. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी आणि साई सडे जांबारी. पुढचे सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. दुसऱ्या फेरीतले सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. सर्व संघ मालकांना सूचना आहेत. आणि पंचांचा इशारा इथे वाईट बॉल. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती येताना सर्वेश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना बघूया. अतिशय चांगल्या प्रकारे फेकलेला चेंडू एकाच धावेवरती समाधान. धावफलक सरकताना धावसंख्या होत आहेत त्या 19. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत ते सर्वेश.
जरा घाई करायची आहे, आपल्याला या सनलाईटमध्ये सर्व सामने खेळवायचे आहेत. ही चमकदार ट्रॉफी संध्याकाळी आपल्याला उचलायची आहे. पुढील चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू आणि मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने जाताना पंचांचा इशारा, षटकार. पुढील चेंडू सर्वेशांचा सचिन यांना अतिशय चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सचिन यांनी. बघूया आपल्या संघासाठी 2 धावांवरती समाधान. नो बॉल, शॉर्ट रन. एक शॉर्ट रन आहे. स्कोररांनी हॅलो. चौथ्या षटकाचा हा शेवटचे राहिलेले 2 ते 3 चेंडू असतील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. याच्यानंतर होणारा पुढील सामना असेल जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी विरुद्ध श्री साई सडे जांबारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस की बॉस इथे उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल आणि यापुढील होणारे सर्व सामने सर्व संघाच्या खेळाडूंनी संघनायकांनी कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील आपण जे सामने खेळणार आहोत ते मर्यादित 3 षटकांचेच असतील. सर्वांनी इकडे लक्ष द्या. यापुढे आपण जे सामने खेळवणार आहोत हे सामने 3-3 षटकांचे खेळवण्यात येतील. जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी विरुद्ध श्री साई सडे जांबारी आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस की बॉस इथे उपस्थित राहायचं आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज थोडीशी दिशा भरकाटतोय. पंच दोन्ही हात उंचावतायत. अवांतर वाईट चेंडू. या एका धावेच्या धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 31. सुंदर असा मारलेला फटका आणि ते झेलबाद होतोय. रनआउट होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31 आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते. विरुद्ध श्री साई सडे जांबारी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी टॉस की बॉस इथे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी हा तिसरा पुकार असेल. कृपया सर्व संघाच्या संघनायकांनी सहकार्य करा. हॅलो. आणि नाणेफेकीचा कौल घेताना आपल्या संघासोबत चर्चा करून या की आपण जर नाणेफेकीचा कौल जिंकतोय तर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार की फलंदाजी. हॅलो. हॅलो. श्री कैलासवासी संदेशदादा कृष्ण होमणे यांच्या पुण्यस्मरणार्थ या राबवलेल्या क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि देणगी स्वरूपात ज्यांना आम्हाला लाभलेले हे दानशूर व्यक्ती, प्रथम पारितोषिक 15,555 श्री सचिनदादा बाईत यांच्याकडून लाभलेलं आहे. तसंच प्रथम चषक हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ यांच्याकडून श्री कैलासवासी संदेशदादा कृष्ण हुमणे यांच्या स्मरणार्थ मिळालेलं आहे. द्वितीय पारितोषिक 11,000
111 रुपये स्पेशल ग्रुप यांकडून. द्वितीय चषक श्री काशीनाथ लक्ष्मण हुमणे यांच्याकडून लाभलेला आहे. तृतीय पारितोषिक 4444 कुमार अभिजित रामचंद्र हुमणे यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे. तृतीय चषक श्री महादेव रामचंद्र हुमणे यांच्याकडून लाभलेला आहे. चतुर्थ पारितोषिक 3333 रुपये श्रीमती रेखाताई गंगाराम हुमणे यांच्याकडून लाभलेले आहे. चतुर्थ चषक कुमार नीरज हुमणे यांच्याकडून लाभलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, हॅट्रिक चषक, उगवता तारा शुभम जगजीवन कुसुराम यांच्याकडून लाभलेला आहे. चेंडू 2000 रुपये हे आशिष अशोक हुमणे यांच्याकडून लाभलेलं आहे. सन्मान चिन्ह तुकाराम तानाजी हुमणे यांच्याकडून लाभलेलं आहे. मेडल हे दिलीप रामाणे यांच्याकडून लाभलेलं आहे. पाणी रोहित रामाणे. टी शर्ट संजय हुमणे. मेडिकल किट हे अजय डिंगणकर यांच्याकडून लाभलेल्या सर्व देणगीदारांचं मी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुढचे सामने खेळवायचे आहेत. चालू असलेला सामना पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. यापुढील अजून आपल्याला सामने 5 ते 6 सामने खेळवायचे आहेत. घड्याळ पाहता अडीच वाजलेले आहेत. 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुढील सामना त्वरित चालू करा. चालू असलेल्या सामन्याचे सलामीची फलंदाजीची जोडी मैदानात पाठवायचे. कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा. यापुढे जेव्हा नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण मैदानात याल त्यावेळी आपण आपल्या संघासोबत चर्चा करून या की जर आपण आपला जर संघनायक नाणेफेकीचा कौल जिंकतोय तर आपण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपला निर्णय लगेच कळवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढील संघाला सुद्धा त्याची तयारी करण्यासाठी आपण त्याला वेळ देऊ शकतो. चोवीस चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. सलामीला आलेली मैदानात सलामीची जोडी. आपल्या संघाला विजयासाठी 32 धावांचं आव्हान आहे. ते विजयासाठी. गोलंदाजी मार्क वरती आहेत ते सुधीर. सामना पंचांनी लवकरात लवकर चालू करायचा आहे. सुधीर आपल्या नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करतील का? आपल्या संघाला विजयाचा धीर देतील का? सुधीर यांचं सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. आपल्या संघासाठी 32 धावांचा आव्हान दिलं. हे आव्हान रोखण्यात सुधीर यांना कितपत यश मिळतंय की सलामीला आलेली फलंदाजीची जोडी त्यांच्यावरती वर्चस्व गाजवते. सुंदर असा टाकलेला यॉर्कर लेनचा चेंडू होता. बॅटचा छोटासा वेध घेऊन एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाचं खातं उघडतंय ते 1 या धावसंख्येने. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुधीर यांच्याकडून. 24 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण होतं. आता 23 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता विजयाला. आपल्याला जर पुढील सामन्यात जायचं आहे तर आपल्याला हा विजय मिळवणं गरजेचं आहे. सुंदर असा मारलेला फटका. इथे झेल घेण्याची संधी होती पण सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. इथे खरोखर सुधीर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतायत. आपला संघ पुढील फेरीत जाण्यासाठी, आपल्या संघाला विजयी होण्यासाठी या रखरखत्या उन्हात आपल्या जीवाचं रान करून खेळाडूला जखडून ठेवतायत. खरोखर यांनी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या स्वतःच्या नावासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतायत. त्यांचा पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू सीमारेषेच्या पार, दणदणीत षटकार. आता मात्र सुधीर यांच्यावरती
तर असा षटकार पाहायला मिळाला तो बंदिश. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती सुधीर यांनी बंदिशला बंदी ठेवलं होतं म्हणावं लागेल त्यांच्या कौशल्याच्या जोरावरती. पण आता मात्र बंदिशने सगळी बंधनं तोडलेत आणि षटकार मारलाय. बघूया सुधीर यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो बंदिश. यॉर्कर लेनचा हा टाकलेला चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकदा तू एकदा मी, एकदा तू एकदा मी. खरोखर ही सामन्याची जुगलबंदी पाहायला मिळते ते सुधीर आणि बंदिश यांच्यामध्ये. गगनचुंबी षटकार असा मारला होता बंदिशने. सगळी बंधनं तोडली होती. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय तो बंदिश. पण पुनरागमन पुन्हा तेवढंच केले ते सुधीर यांनी. सुधीर यांचा पुढचा चेंडू यॉर्कर लेनचा टाकलेला हा फुलटॉस चेंडू त्याचा फायदा नाही घेता आलाय. आणि फलंदाज करतायत ते सुधीर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिली सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. सुंदर अशी गोलंदाजी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकदा धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 1 गडी बाद. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10. आता विजयासाठी फक्त 22 धावांची आवश्यकता. जो संघ विजयी होईल तो पुढील सामन्यात जाईल. जो संघ पराभूत होईल तो घरी जाईल. या सामन्यात आपल्याला इथे पुन्हा संधी नाही मिळणार. आपल्याला वर्षभर आता ह्या दिवसाचा, या तुफान रिटर सोमनेवाडी या यजमान संघाचा, या ट्रॉफीचा आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. अजूनही संधी दोन्ही संघांकडे आहे. जर 22 धावा रोखण्यात आपल्याला यश मिळतंय तर आपण या सामन्याचे विजयी मानकरी व्हाल. जर धावा रोखण्यात आपल्याला अपयश आलं तर समोरील संघ आपला पुढील सामन्यात जाईल. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरचं समीकरण आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतरचा झालेली धावसंख्या 10. 1 गडी बाद. कुठेतरी धावसंख्या रोखावी लागेल. समोरच्या संघाचे गडी गारद करावे लागतील. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू हवेमध्ये. झेलचा अंदाज नाही आलाय. झेल सुटलाय. धावबाद करण्याची संधी होती. धावबाद सुद्धा नाही करता आलेला आहे. कुठेतरी संघावरती दडपण आलंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. आपल्याला झेल घेण्याची संधी होती. जर झेल घेतला असता तर समोरच्या संघाचा अजून एक फलंदाज बाद झाला असता. कुठेतरी थोडंसं दडपण आलं असतं ते फलंदाजी करणाऱ्या संघावरती. परंतु इथे आपण जर कॅच सोडताय तर आपल्या हातातून मॅच सुद्धा सुटत जाणार आहे. जर कॅच घेताय तर समोरच्या संघावरती दडपण येणार. गोलंदाजाला आपण जितकं सहकार्य करू तितका गोलंदाजाचं मनोबल वाढणार, त्याचा आत्मविश्वास वाढणार. सुंदर असा हा टाकलेला चेंडू. फलंदाज अपील करतायत अवांतर धावासाठी. पंच मात्र स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहेत. निर्धाव चेंडू जातोय. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती झेलबाद करण्याची प्रयत्न होता परंतु अपयश आले. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू सामना करतोय फलंदाज. यात सुद्धा गुगली प्रयत्न म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू गेला असता. यष्टीरक्षकाच्या हातातून सुटलेला आहे चेंडू. एका धावेवरती पुन्हा समाधान मानावं लागतंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आपल्या संघासाठी जितका धाव्या रोखता येतील तितक्या रोखण्याचा प्रयत्न करतोय. आपला संघ विजयी व्हावा. फलंदाजाला मात्र जकडून ठेवलं आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती. 7 ते 8 पावलांचा रनअप याचा. सुंदर अशी गोलंदाजी. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जर आपण क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाच्या धावा वाचवल्यात तर आपण हा सामना 32 धावांचा आव्हान सुद्धा आपण यशस्वीरित्या पेलू शकता. समोरच्या संघाला गारद करण्याची धमक आपल्यात असू शकते परंतु आपण जर जेवढं क्षेत्ररक्षण चांगलं कराल, चेंडू आपल्या हातात येण्याआधी जर आपण चेंडूच्या दिशेने वाटचाल कराल तर आपल्याला यश येईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यात यश मिळालं होतं. पुढील चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या चेंडूच्या कौशल्यावरती, आपल्या फिरकीच्या कौशल्यावरती फलंदाजाला जकडून ठेवलंय. पहिल्या षटकात 10 धावा मिळवण्यात यश आलं होतं पण आता मात्र ही धावसंख्या कुठेतरी थोडीशी मंदावली, स्थिरावलेली आहे धावसंख्या.
खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. हवेचा झोत जो आहे तो बदललाय. सकाळी वाऱ्याची दिशा उलटी होती, आता परत बदललेली आहे. सुंदर असा मारलेला समोरचा चेंडू, चेंडू समालोचन कक्षेच्या दिशेने 6 धावा म्हणता येतील. आत्ता मात्र कुठेतरी थोडेफार हात मोकळे केलेत ते फलंदाजाने आणि चेंडू पाठवलाय तो सीमारेषेच्या पार. डीजे पुढील होणारा सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी विरुद्ध श्री साई सडे जांबारी. जांगलदेव क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आव्हान केले ते श्री साई सडे जांबारी संघाला. चालू सामन्याचा तिसरा षटक, वैयक्तिक पहिला चेंडूवरती मारलेला सुंदर असा फटका, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. विजयासाठी अजून 10 धावांची आवश्यकता. तिसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी, सुंदर सुंदर. फलंदाजाला आपलं अजूनपर्यंत हात खोलण्याची, हात मोकळे करण्याची, मोठे फटके मारण्याची इथून संधी देत नाहीये. जकडून ठेवले आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती. अनुभवी गोलंदाज म्हणावा लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय एका धावेवरती. एका धावेसाठी रडवतात आता समोरच्या संघाला. खूप सुंदर गोलंदाजीचं इथे प्रदर्शन पाहायला मिळते ते आपल्याला. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते उत्तम. आपल्या नावाला उत्तम अशी कामगिरी करतायत. खरोखर निर्धाव चेंडू खूप चांगल्या प्रकारचे टाकतायत, फिरकी टाकतायत, जेणेकरून समोरचा फलंदाज आपल्या गोलंदाजीत जकडून राहील. त्याला मोठे फटके मारण्याची संधी देता येत नाहीये त्यांना. सुंदर एका धावेसाठी रवडत आहेत आणि एका धावेसाठी समाधान मानावं लागतंय ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. उत्तम याची गोलंदाजी उत्तमच म्हणावी लागेल. तितकंच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. एका धावेवरती समाधान मानावं लागते. परंतु हा थोडाफार सामना आहे, तो सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेला आहे. उत्तमला अजून निर्धाव चेंडू टाकावे लागतील, जेणेकरून समीकरण थोडंफार तोलामोलाचं ठरेल. सुंदर गोलंदाजी, अतिशय फिरकी पट्टू म्हणावा लागेल. सुंदर गोलंदाजी, बॉलचा जो स्विंग आहे तो अतिशय सुंदररित्या पाहायला मिळतोय. फलंदाजाने सोडलेला बॉल होता, त्याला वाटलं असणार वाईटचा चेंडू असेल, पण बॉल टप्पा खाल्ल्याच्या नंतर आतल्या दिशेने वळतोय. इथे मात्र धावबाद होतोय. सुंदर गोलंदाजी, उत्तमने नावाला उत्तम अशी गोलंदाजी केली. आपल्या संघात जे समीकरण होतं ते बदललेलं आहे आता. सामना चालू करावा. आता मैदानावरती जोडी आहे ती सलाम फलंदाजीला आलेली जोडी. दोन्ही धडाडीचे फलंदाज आहेत. घातक आणि घायल करतील अशी फलंदाजी पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटक आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन आलाय तो अभिषेक. आपल्या संघाला विजयाचा अभिषेक करून देईल का अभिषेक, पाहायला नक्कीच आपल्याला हा शेवटचा षटक असेल.
नक्कीच चुरशीची लढत होईल. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आपल्या संघाची धुरा घेऊन येतोय तो अभिषेक. अभिषेकला आपल्या संघाला विजयाचा अभिषेक करण्यात यश मिळतंय का, की समोरचा अरे. संघ त्याच्यावरती विजयाचा अभिषेक करतायत. पुढील या 6 चेंडू एकदम निर्णायक चेंडू असतील. अभिषेक आपल्या संघाची धुरा घेऊन संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं. अभिषेकचा पहिला चेंडू, चौथ्या षटकाचा सामना करतोय फलंदाज. सुंदर असा मारलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग आणि वेळेअभावी हा फटका फसला आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. अभिषेकला कुठेतरी पुनरागमन करावं लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या पारड्यात बसवायचं आहे तर 2-3 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. आपलं गोलंदाजीचं कौशल्य पणाला लावावं लागेल. अभिषेकचा पुढचा चेंडू, 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमादेशच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र अपयशी ठरतोय. दणदणीत चौकार. एंट्रीवरचे स्वयंसेवक बॉल आणून द्यायचा आहे. सिद्धेश उमणे एकत्रित कशाला? दोन्ही संघांचं तुफान रिटर्न सुमनेवाडी करून हार्दिक अभिनंदन. चंद्रकांत